नमस्कार. आज या ठिकाणी आपण सप्टेंबर महिन्यामध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्या अनुषंगाने या ठिकाणी जो हा ओढा आहे, या ओढ्यामध्ये महापूर आला आणि या ठिकाणी असणारी जी वस्ती आहे, ही वस्ती पाण्याखाली बुडाली होती. त्यावेळेपासून या ठिकाणी या ओढ्यावरती जी परिस्थिती ओढवलेली आहे, ती आजतागायत जशाला तशीच आहे. ही आपल्या समोर मांडताना मी या ठिकाणी माझ्यासोबत कॅमेरामन बापू धुमाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. आज ती परिस्थिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हाच तो ओढा आहे. या ठिकाणी हा पाण्याचा महापूर या ठिकाणी आला होता. हीच ती महाकाय भिंत आहे जी त्या रात्री पुराच्या पाण्यामुळे ही पडलेली आहे आणि त्यानंतर जो काही या ठिकाणी खड्डा पडलाय त्या पाण्याच्या दबावामुळे तोही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. या खड्ड्या संदर्भामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाशी आम्ही संपर्क साधला असता त्या विभागाकडनं माहिती मिळाली की आम्ही कामाचा प्रस्ताव विभागाकडे पाठवला आहे, परंतु वरिष्ठांकडून यावरती आजतागायत काही अपडेट न मिळाल्यामुळे हे काम होऊ शकलेले नाही. या ठिकाणी जर एखादा मोठा अपघात घडला तर याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम घेणार आहे का, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. या ठिकाणी या पाण्याच्या प्रवाहामुळे जो या ठिकाणी मोठा खड्डा निर्माण झाला आहे, याची कामाची जबाबदारी सार्वजनिक बांधकामकडे आहे. या मार्गावरनं मोठमोठाली अवजड वाहने या ठिकाणी जातात, तसेच लहानी छोटी मोठी वाहने जातात. पण उद्या एखादा अपघात झाला, वाहन कोसळले, जीवितहानी झाली तर त्याला कोण जबाबदार होणार आहे, अशा प्रकारची नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला. मी इथून बोल तब्बल 2 महिन्याचा कालावधी उलटूनही या ठिकाणी कसल्याही प्रकारचे काम झालेले दिसत नाही. त्यामुळे या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याला याची गांभीर्य नाही का, हा प्रश्न या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.